नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही लोखंडी कोयता जवळ बाळगल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणावर उत्तर माहुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालुंब्रे येथील मोकळ्या शेत जमिनीवर रविवारी 23 ऑगस्ट रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी उत्तर माहुंगे पोलीस ठाण्यात प्रशांत तानाजी रोहिले, वय वर्ष 19, राहणार खालुंब्रे, मूळ राहणार लातूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवाना नसताना 50,000 रुपये किमतीची लोखंडी पिस्तूल बेकायदेशीररित्या बाळगल्याप्रकरणी 20 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. रविवारी 23 ऑगस्ट रोजी रात्री ही कारवाई गुन्हे शाखेकडून करण्यात आली. या प्रकरणी निलेश किसन जाधव, पोलीस शिपाई खंडणीविरोधी पथक यांनी फिर्याद दिली आहे. आदित्य कैलास कदम, वय वर्ष 20, राहणार तुगाव, तालुका मावळ, जिल्हा पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. इंद्रायणी नदीवरील अरुंद पुलावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी केल्याप्रकरणी एका चालकावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर कांबळे, वय वर्ष 52 असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलीस विभागातून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. येथे तैनात असलेल्या 2 महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आपले आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी लग्नासाठी रजेचा अर्ज केला असून 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक रीतिरिवाजानुसार विवाह करण्याची तयारी करत आहेत. याबाबतची वृत्ते सर्वच आघाडीच्या माध्यमांनी प्रदर्शित केली आहेत. पोलीस दलात कर्तव्य बजावत असतानाच 2 महिला पोलिसांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींनी समलैंगिक विवाहासाठी सुट्टीचा अर्ज केला असून येत्या रविवारी 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे वैदिक पद्धतीने विवाह करण्याची तयारी केली आहे. या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड पोलीस दलात चर्चेला उधाण आले आहे. दोघींची ओळख पोलीस भरतीच्या काळात झाली. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या पिंपरी चिंचवडमध्ये आल्या आणि भरती प्रक्रियेतील सर्व टप्पे पार करत पोलीस शिपाई म्हणून सेवेत दाखल झाल्या. प्रशिक्षणानंतर काही काळ दोघी मुख्यालयात नियुक्त होत्या. त्याच काळात त्या इतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत एकाच ठिकाणी वास्तव्यास होत्या. यानंतर शहरातील मध्यवर्ती भागातील एकाच पोलीस ठाण्यात दोघींची नियुक्ती झाली. कालांतराने त्यांच्यातील जवळीक वाढत गेली आणि दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या नात्याची माहिती एका महिला पोलिसाच्या कुटुंबियांना मिळाली. कुटुंबियांनी या विवाहाला विरोध करण्यासाठी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही धाव घेतल्याचे समोर आले आहे. मात्र या दोघींचा वैयक्तिक आयुष्याचा विषय असल्याचं पोलीस प्रशासनाकडून विवाह रोखण्याच्या ऐवजी आवश्यक असल्यास समुपदेशन करण्याची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या दोघींनी विवाहासाठी पोलीस ठाण्यात अधिकृतपणे सुट्टीचा अर्ज सादर केला आहे. विशेष म्हणजे या अर्जासोबत त्यांनी लग्नपत्रिकाही जोडली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलीस दलात चर्चेत असलेले त्यांचे नाते आता अधिकृतपणे समोर आले आहे. दरम्यान या दोघींपैकी एका महिला पोलिसाने लिंगबदलाशी संबंधित वैद्यकीय उपचार सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी ती मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी गेल्याचे सांगितले जाते. मात्र या उपचारांचा आणि प्रस्तावित विवाहाचा कायदेशीर परिणाम काय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बदलत्या सामाजिक वास्तवासोबत प्रशासन आणि कायद्यासमोरही नवे प्रश्न उभे राहिले आहेत. खेड तालुक्यात पश्चिम भागात कुरकुंडी पाईटमार्गे जाणाऱ्या एसटी बस सेवेची गंभीर समस्या असल्याचे स्थानिक विद्यार्थ्यांनी कळवले आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रार करूनही एसटी महामंडळाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा काढण्यात आलेला नाही. बसची संख्या अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना गर्दीच्या बसमध्ये दरवाजात उभे राहून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. तसेच अनेक वेळा नादुरुस्त बसगाड्या पाठवले जात असल्याचे स्थानिक विद्यार्थी ओमकार महेंद्र पडवळ, राहणार कुरकुंडी यांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. भव्य त्रिशूळाचे लोकार्पण. श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर, संगमवाडी, काळूस, तालुका खेड या ठिकाणी 35 फूट उंच त्रिशूळाची स्थापना करण्यात आली. त्रिशूळाची भव्यता आणि आकर्षक रूप या ठिकाणच्या आध्यात्मिक वातावरणात भर घालत आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य गणेश नाना आरगडे व काळूसगावचे पोलीस पाटील रुपेश आरगडे यांनी पुढाकार घेतला होता. खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या शुभ हस्ते त्रिशूळाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. पिंपरी चिंचवड शहरातून निगडी ते चाकण असा मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असून या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने नाशिक फाटा ते खेड असा 30 किलोमीटर लांबीचा 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला भोसरी येथील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली. निगडी येथील भक्ती शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा 45.295 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा उर्वरित संपूर्ण भाग मेट्रोने जोडला जाणार आहे.
तसेच हिंजवडी IT पार्क, पिंपरी चिंचवड आणि चाकण MIDC मेट्रोने जोडली जाणार आहे। या मार्गाचा तब्बल 12,937 कोटी 23 लाख रुपये खर्चाच्या सुधारित DPRला महामेट्रोने तयार करून पालिकेकडे फेब्रुवारी 2026 ला सादर केलाय। त्या संदर्भात महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादरीकरण केले। मेट्रोच्या DPR बाबत माहिती देताना महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ म्हणाले, महामेट्रोने सुधारित DPR पालिकेत सादर केलाय, त्यावर लोकप्रतिनिधींसमोर 27 जुलैला सादरीकरण करण्यात आले। सुधारित DPR 47.295 किलोमीटर अंतराचा आहे। त्यात पिंपरी चिंचवड शहरात एकूण 28 आणि चाकण नगरपालिका हद्दीत एकूण 6 असे एकूण 34 मेट्रो स्टेशन असणार आहेत। त्यात महापालिकेचा हिस्सा एकूण 330 कोटी रुपयांचे असणार आहे। तर नाशिक फाटा ते खेड या मार्गावर NHAI कडून 8 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर निर्माण केला जाणार आहे। त्यासाठी केंद्र शासनाने 7,827 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे। त्यासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात आले। त्या कामासाठी भोसरी येथील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले। भोसरी पुलावरून आधी सुरुवात भोसरी मार्गे मेट्रो नेण्याच्या प्रस्तावानंतर उड्डाणपूल पाडण्याच्या मुद्द्यावर गेल्या महिन्यात महामेट्रोच्या पुणे कार्यालयात झालेल्या बैठकीत 2 गटांमध्ये तीव्र मतभेद झाले होते। हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतची पोहोचल्याची चर्चा होती। त्यानंतरही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती। अखेर महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनीच पूल पाडण्याचा निर्णय सभागृहात झाल्याचे सांगत संभ्रम दूर केला। निगडीतील भक्तिशक्ती चौकापासून सुरू होणारा मार्ग रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकड, भुजबळ चौक, पिंपळे, सौदागर, नाशिक फाटा, संत तुकाराम नगर, YCM, टेल्को रस्ता, लांडेवाडी, भुसरीगाव, पांजरपोळ, मोशी मार्गे चाकणपर्यंत जाण्याचे प्रस्तावित आहेत। प्रकल्प एका नजरेत मार्ग निगडी चाकण एकूण लांबी 45.2 किलोमीटर, प्रस्तावित स्थानके 34, वाढलेली स्थानके 3, अंदाजित खर्च 12,037 कोटी रुपये। नाशिक फाट्यापासून उन्नत एलिव्हेटेड मार्ग उभारला जाणार आहे। दुसऱ्या स्तरावर वाहने आणि त्यावरून मेट्रो धावेल। त्यासाठी भोसरीतील विद्यमान उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय झाला। या प्रकल्पामुळे चाकण आणि शहराची जोडणी मजबूत होऊन वाहतूक कोंडी कमी होईल। महामेट्रोने सादरीकरण केले असले तरी DPRला महापालिकेची औपचारिक मंजुरी अद्याप मिळालेली नाही। सादरीकरणातील त्रुटींवर विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने सर्वसाधारण सभा तहकूब झाली। त्यामुळे या आठवड्यात सुधारित सादरीकरण होणार असून त्यानंतर DPR मंजुरीचा निर्णय अपेक्षित आहे। खेड तालुक्याने मोठ्या मनाने आपल्या हक्काचे पाणी पिंपरी चिंचवडला देऊ केल्याने खेड तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या या मेट्रोच्या DPRला पिंपरी चिंचवड पालिकेचे नगरसेवक देखील मोठ्या मनाने तात्काळ मंजुरी देखील अशी अपेक्षा आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित व विश्वासार्ह वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणने वीज यंत्रणा सक्षम करण्याच्या उपाययोजनांना गती दिली आहे। महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी चाकण MIDC परिसरातील वीज पुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला। तसेच 3322 kV भांबोली आणि हुंदाई उपकेंद्रामध्ये प्रत्येकी 10 MVA क्षमतेची रोहित्रे कार्यान्वित केली। या अतिरिक्त रोहित्रांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वीज पुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे। रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाकणमधील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली। यावेळी त्यांनी खेड तालुक्यातील महत्त्वाच्या विषयांना हात घातला असून पुढील काळात सदरची कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चाकणमध्ये आल्यानंतर कोणकोणत्या विकास कामाबाबत काय आश्वासन दिले याचा थोडक्यात आढावा घेऊया। 3 मेट्रो मार्गांचा DPR, निगडी चाकण, चाकण राजगुरुनगर आणि तळेगाव शिक्रापूर मार्गांचा विकास आराखडा तयार होणार आहे। चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्र, वाहतूक कोंड्या आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजना। 54 किलोमीटरचा मार्ग तळेगाव शिक्रापूर रस्त्याच्या दुरुस्तीला गती देण्याचे निर्देश। नाशिक फाटा राजगुरुनगर रस्ता दुरुस्ती आणि बांधकामाच्या कामांना गती देण्यात येणार। रस्ते दुरुस्ती जिओ पॉलिमर टेक्नोपॅच M6 RMC विथ हार्डनर आणि प्रीकास्ट पॅनलचा वापर। नोडल समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना। दर शुक्रवारी बैठक। औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा। कामगार टाउनशिप क्लस्टरच्या माध्यमातून कामगार वसाहती उभारण्याचा विचार। वीज आणि पाणी, ट्रान्सफॉर्मर क्षमता, वीज पुरवठा आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित प्रश्न सोडवण्याचे निर्देश। MIDC अधिकारी, उद्योजकांच्या समस्यांसाठी अधिकारी आठवड्यातून 1 दिवस प्रत्यक्ष उपलब्ध राहणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना सुरू करण्यात आली आहे।
रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रीकास्ट आणि पॉलिमर टेक्नोपॅच पद्धतीचा वापर केला जात आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या कामासाठी स्वतंत्र टीम चाकणमध्ये पाठवली असून प्रत्यक्ष खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मंत्र्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर CNC कंपनीचे सत्या लांडगे यांच्या सहकार्याने स्वतंत्र टीम चाकणमध्ये पाठवण्यात आली. टीमने परिसरातील रस्त्यांची पाहणी केली असता रस्त्यांवर तसेच साईड शोल्डरवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे आढळले. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे खड्डे आणखी मोठे होत असल्याचे निदर्शनास आले. खड्ड्यांचा भाग समतल करून त्यावर M60 हार्डनर पासून तयार केलेले प्रीकास्ट पॅच बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक प्रीकास्ट पॅचचे वजन सुमारे 4 टन असून या मार्गावरून 50 ते 50 टन वजनाचे ट्रक ट्रेलर धावत असतानाही हे पॅच त्यांचा भार सहन करू शकतील असा दावा करण्यात आलाय. प्रीकास्ट पॅचमुळे खड्डे कमी वेळेत बुजवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होणार आहे. तसेच M60 विथ हार्डनरचा वापर करून अन्य खड्ड्यांचीही दुरुस्ती करण्याचं नियोजन आहे. दरम्यान या कामामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी होऊन उद्योजक आणि स्थानिक नागरिकांना तातडीने दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. पावसाळ्यात पारंपरिक डांबरीकरणाची कामे टिकवणे आव्हानात्मक ठरत असल्याने जिओ पॉलिमर टेक्नोपॅच आणि M6 RMC विथ हार्डनरचा वापर केला जात आहे. जिओ पॉलिमर मिश्रण अर्धा ते पाऊण तासात सेट होत असल्याने खड्डे भरल्यानंतर कमी वेळात वाहतूक सुरू करणे शक्य होत आहे. सर्वाधिक खराब झालेल्या ठिकाणी प्रीकास्ट पॅनल ट्रेलरद्वारे आणून थेट बसवण्यात येत आहे. दरम्यान चाकणमध्ये येणाऱ्या वाहनांची ये-जा सुलभ होण्यासाठी आणि वाहतूक कोंडीवर तात्काळ ठोस उपाययोजना करण्यासाठी तळेगाव ते शिक्रापूर या 54 किलोमीटर मार्गाची तात्काळ संपूर्ण दुरुस्ती व नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता आणि अंतर्गत रस्ते बांधणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे नाशिक फाटा ते खेड व तळेगाव ते शिक्रापूर दरम्यानच्या मंजूर असलेल्या रस्ते प्रकल्पांना गती देण्याची गरज आहे. थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची 118वी जयंती 24 ऑगस्ट रोजी राजगुरुनगर येथील स्मृती शिल्पस्थळावर शासकीय अभिवादन आणि हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ राष्ट्र स्मारकात ध्वजारोहण व अभिवादन करून साजरी करण्यात आली. खेड तालुक्यात विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. राजगुरुनगर येथे ST बस स्थानक परिसरातील हुतात्मा स्मृती शिल्पस्थळी थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी खेडचे आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे, खेड पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, जिल्हा परिषदेचे गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे, प्रांताधिकारी अनिल दौंडे, देवेंद्र बुट्टे, हिरामण सातकर आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील भोसे येथील भामा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पुराच्या पाण्यामुळे राडारोडा लाकडी ओंडके अडकलेले आहेत. प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचे भोसे येथील स्थानिक कार्यकर्ते मुचकुंद जाधव यांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. शिवसेना उपतालुका प्रमुख किरण गवारे यांची शिवसेना तालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमातून खेड तालुक्यातील टाकळकरवाडीच्या विद्यार्थिनींचा जवानांसाठी राखीचा अनोखा स्नेहबंध जोपासला आहे. श्रावणातील दुसऱ्या सोमवार निमित्ताने दर्शनासाठी तालुक्यातील सर्वच शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. दोंदे येथील शिवमंदिरात तांदळाच्या पिंडी आकर्षक पद्धतीने बांधण्यात आल्यानं भाविकांनी येथे दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. काळूस गावामध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामसभा सरपंचपदाचा कार्यकाळ संपलेला असल्याने व ग्रामसेवक आंदोलनामुळे अनुपस्थित असल्याने प्रशासकीय ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून गावाडी सर्वानुमते जिल्हा परिषदेचे गणेश नाना आरगडे यांना सभेचे अध्यक्ष केले. या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. गावाच्या चौकामध्ये शिवपुतळा उभारण्याचा देखील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायत वाकेबुद्रुक येथे 5% दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले. 36 लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आल्याची माहिती सरपंच ॲडव्होकेट सोनल टोपे, उपसरपंच रमेश टोपे, ग्रामविकास अधिकारी जयंत मेंगडे यांनी दिले. चाकणमधील चक्रेश्वर मंदिर परिसरात दुसऱ्या श्रावणी सोमवारी देखील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. आलेल्या भाविकांना अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने खिचडी फराळ वाटप करण्यात आले. चाकण चक्रेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी चाकणमधील आपला दवाखाना यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मी डॉक्टर प्रियांका ओमकार जगताप. आपण इथे
श्रावणी सोमवार असल्यामुळे आपला दवाखानातर्फे इथे कॅम्प आयोजन केलेले आहे. बरेच भक्त इथे आहेत अवेलेबल, तर त्यांच्यासाठी आपण चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये आपण लॅब टेस्ट आणि जनरल जी काही औषधे आहेत ती आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. लॅब करण्याची गरज आहे ज्यांच्याकडे नाही, म्हणजे ज्यांना गरज आहे लॅब टेस्ट करण्याची, तर त्यांच्या पण आपण सुविधा इथे ठेवलेल्या आहेत त्यासाठी. खेड तालुक्यातील खराबवाडी, गोलेगाव, सोळू, धानोरे, पिंपळगव्हाण तसेच तालुक्यातील इतर गावांमधील गायरान जमीन, गावठाण हद्दवाढ आणि अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नुकतीच मुंबई मंत्रालय येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यात मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती भाजपच्या प्रिया नारायणराव पवार यांनी पुणे लाईव्हला दिली आहे. नमस्कार. आपल्याला सर्वांना माहिती आहे की गायरान अतिक्रमणच्या 2 गावांवरतीची कारवाई, खराबवाडी आणि गोलेगाव ह्या 2 गावांना जी नोटीस आली होती, त्या अनुषंगाने आम्ही आपल्या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे हा विषयासाठी पाठपुरावा केला. आणि या विषयावरती पाठपुरावा करत असताना साहेबांना आम्ही निदर्शनास आणून दिले की संपूर्ण खेड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गायरान जमिनींवरती गावं वसलेली आहेत. पण ह्या ज्या ठिकाणी कारवाई आली आहे, ज्या गावांमध्ये कारवाई आली आहे, त्या गावामध्ये ऑलरेडी काही ठिकाणी गावठाण त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने साहेबांनी पॉझिटिव्हली त्यावरती आपल्याला प्रस्ताव पाठवण्यास सांगितलं आहे. खंडोबा, खरपुडी खुर्द, तालुका खेड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीमध्ये श्री खंडेराया शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व मिळवले असून अनेक मातब्बरांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही निवडणूक नुकतीच अत्यंत अटीतटीच्या वातावरणात पार पडली. माजी सरपंच तथा खंडोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष, युवा नेते संदीप गाडे पाटील, तान्हाजी गाडे, कांताराम शिंदे, दत्तात्रय गाडे, संभाजी गाडे, मोतीराम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पॅनल निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती दशरथ गाडे, निवृत्ती बबन डेरे यांसारख्या मातब्बर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. 10 वर्षांनी पावन झालेल्या खरपुडी खुर्द गावामध्ये सन 2026 ते 2031 जय मल्हार विविधकारी विकास सोसायटीची निवडणूक पार पडली. अगदी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आम्ही सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही. त्यानंतर आम्ही त्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. श्री खंडेराय शेतकरी विकास पॅनल आम्ही सर्व मंडळींनी उभा केला. त्यामध्ये प्रामुख्याने मी स्वतः असेल, तानाजी बाळासाहेब गाडे पोलीस असतील, कांताराम शिंदे पाटील असतील, आदरणीय दत्तात्रय गोविंद गाडे असतील, संभाजी रंगनाथ गाडे असतील, सर्व प्रामुख्यानं पुढील मंडळींनी आम्ही हा पॅनल करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामध्ये आम्ही आज या काल झालेल्या निवडणुकीमध्ये 7-6 आमच्या पॅनलला 7 असं बहुमत मिळालं आणि जय मल्हार विविधकारी विकास सोसायटीवरती आमची सत्ता मिळाली. मी प्रथमदर्शनी सर्व सभासदांचे, ग्रामस्थांचे आणि मित्रांना आभार मानतो, त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि इथून पुढे आम्ही संस्थेच्या हितासाठी अतिशय चांगले निर्णय घेऊ, समाज एकोपा राहण्यासाठी इथे चांगल्या पद्धतीने समाजामध्ये काम करू. चाकण श्री छत्रपती नगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ आयोजित कैलासवासी मंगेश रसाळ यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान आणि आरोग्य महाशिबिर संपन्न झाले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.